नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आपल्या सोबत आज स्पेशल अशा पद्धतीचे गेस्ट आहेत. आपल्या सोबत आहेत मिलिंद थत्ते सर. सर नमस्कार. स्वागत आहे तुमचं गोवन वार्ताच्या या कार्यक्रमात. मिलिंद थत्ते सर यांची ओळख जर करून द्यायची झाली तर त्यांचं मोठ्या प्रमाणात काम हे आदिवासी समाजाच्या संदर्भात आहे. ट्रायबल चिल्ड्रन्स, ट्रायबल लोक यांच्या संदर्भात देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यात ते काम करत आहेत. वन हक्क संरक्षण, त्याच्यानंतर जल व्यवस्थापन, अशा वेगवेगळ्या विषयाशी निगडीत त्यांचं काम सुरू आहे. आणि वयम या संस्थेमार्फत, संस्था म्हणण्यापेक्षा ही एक चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या चळवळीत त्यांच्या सोबत वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे लोक आणि विशेष करून युवा वर्ग हा मोठ्या प्रमाणात सहभागी होताना आपल्याला दिसतोय. आता गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात थत्ते सरांना आमंत्रित करण्याचं कारण काय, तर थत्ते सरांचा एक लेख आम्ही अलीकडेच लोकमत वरती प्रसिद्ध झालेला मला वाचायला मिळाला. आणि त्याच्यात थत्ते सरांनी नव्यानेच जो वन संरक्षण कायद्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्या संदर्भात तो लेख होता. आता गोव्यातही सध्या वन किंवा फॉरेस्ट हा विषय खूप चर्चेला आहे. एक म्हणजे म्हादई वाईल्ड लाईफ सेंचुरीच्या बाबतीत टायगर रिझर्व घोषित करण्याचा निवाडा अलीकडेच हायकोर्टाने दिलेला आहे त्या संदर्भात. दुसरी गोष्ट, म्हादई च्या विषयावरनं गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जल वाटपावरून वाद निर्माण झालेला आहे. आणि अलीकडेच गोव्यात मोठ्या प्रमाणात ज्या जंगलाला आगी लागण्याचे जे घटना घडल्या त्या अनुषंगानेही आम्ही अधिक माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत. सर तुमचं स्वागत. सर्वात प्रथम वयम ही जी चळवळ तुम्ही जी सुरू केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्ही या चळवळीचा जो विस्तार सध्या सुरू केलेला आहे, काय आहे नेमकी वयम ही चळवळ? ही चळवळ कशी सुरू झाली आणि या चळवळी मागचं नेमकं उद्दिष्ट काय? अ, वयम चळवळीचं घोषवाक्य आहे, आपल्या विकासाची आपली चळवळ. तर आपल्या असं म्हणताना याच्यामध्ये दोन्ही अर्थाने ते आहे की एकतर असं की विकास असं वेगळ्या वेगळ्या तुकड्यात काढता येत नाही. म्हणजे आदिवासींचा विकास वेगळा, शहरांचा विकास वेगळा, आणखी कोणाचा वेगळा. कारण आपलं सगळ्यांचं एकमेकांच्यात काही ना काही गुंतलेलं असतं. म्हणजे जेव्हा डोंगरांवर पुरेशी झाडी असेल, पाऊस पडेल, नद्यांना पुरेसं पाणी असेल, तेव्हा धरणं भरतील आणि तेव्हा शहरांना पुरेसं पाणी मिळेल. हम्म. आणि ज्या ठिकाणी या नद्यांचे उगम असतात, जिथे धरणं बांधली जातात, तिथले लोक जर सुखात असतील तर त्यांच्या सुखशांतीचा, समृद्धीचा उपयोग एकूण शहरांच्या समृद्धीला होणार असतो. त्यामुळे या सगळ्यांचं एकमेकात गुंतलेलं असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपला विकास असं म्हटलं पाहिजे. ह्याच्यात आमचा तुमचा असं करण्याला काही अर्थ नाही. दुसरं ही चळवळ आहे अशा अर्थाने की आम्ही काही प्रयोग स्वतः करून पाहिले, काही गावातल्या तरुणांनी, लोकांनी, नागरिकांनी करून पाहिले. ज्या ज्या गोष्टीत आम्हाला काही ठिकाणी यश आलं ते आम्ही बाकीच्यांना सांगत गेलो. आणि त्यामुळे चळवळ ही म्हणजे जसं काय दिव्यावर दिवा पेटवावा, मशालीवर मशाल पेटवावी, तसं जे आपण करून पाहिलं ते बाकीच्यांना सांगणं आणि मग ते करायला मदत करणं, अशा स्वरूपाची असल्यामुळे आम्ही त्याला चळवळ असं म्हणतो. वयम चळवळीला आता 16 वर्ष होत आली. आम्ही पालघर जिल्ह्याच्या जव्हार मोखाडा तालुक्यांमध्ये सुरुवात केली. आता 2 जिल्ह्यांमधल्या 4 तालुक्यांमध्ये एक 200-250 गावांमध्ये हे आहे. आणि आता तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला, इतर राज्यांमध्ये आम्ही जे काम करतोय ते प्रामुख्याने असं आहे की याच्यात जे काही मंत्र आमच्या हाताशी आले की असं केल्यामुळे जनतंत्र हे प्रत्यक्षात येतं, हे इतर राज्यातल्या आदिवासी भागात काम करणाऱ्या स्थानिक संस्था, संघटना यांच्यापर्यंत तो मंत्र पोहोचवणं, अशा प्रकारचं आम्ही काम करतोय. म्हणजे त्या त्या ठिकाणी त्यांनीच काम करावं, तिथल्या संस्थांनी, संघटनांनी. ज्या गोष्टी आम्ही शिकलो, ज्या यशस्वी करता आले, त्या आम्ही त्यांना सांगतो आहोत. त्यामुळे चळवळ चळवळ म्हणजे वयम चळवळीच्या नावाने छोटी आहे, 2 जिल्ह्यात आहे. पण एक स्पिरिट म्हणून किंवा एक विचार म्हणून ते अनेक ठिकाणी आम्ही पोचवू शकलो आहे. वयम चळवळीचे प्रामुख्याने 2-3 पैलू आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यतः जल, जंगल आणि जमीन हे 3 नैसर्गिक संसाधनं जी आहेत ही सगळ्यात संपत्तीचा स्रोत आहेत. म्हणजे तुम्ही किती जरी सर्व्हिस सेक्टर, आयटी, डेटा या सगळ्याला जरी संपत्ती म्हटलं तरी या सगळ्याचं मूळ, त्याची आई म्हणा, बाप म्हणा, हे सगळं जल, जंगल, जमिनीत असतं.
तर त्यामुळे हे जलजंगल जमिनी नीट सांभाळलं गेलं, याच्यावर जगणाऱ्या लोकांचे हक्क शाश्वत राहिले आणि हे लोकशाही पद्धतीने घडलं, तर मग ते सगळ्यांच्या हिताचं ठरेल. असं असल्यामुळे आमचा फोकस सगळा या जलजंगल जमिनीवर आहे. सर, जल, जंगल आणि जमीन आता जो तुम्ही उल्लेख केला, आता गोव्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गोवा एक छोटा प्रदेश आहे, ज्या ठिकाणी म्हणजे अलीकडे जे फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट जो आलाय त्याच्यात जवळजवळ 61% गोव्याचा जो भाग आहे तो ग्रीन भाग म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे जंगली भाग हा 61% नॅशनल च्या तुलनेत, नॅशनल मला वाटतं 33% आहे, गोव्याच्या अनुषंगाने तो 61% आहे. त्याचबरोबर गोव्याला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे, अनेक नद्या गोव्यात आहेत. त्यामुळे जमिनीच्या बाबतीत अनेक मर्यादा ह्या गोव्यात आहेत. आणि ज्या झपाट्यानं एक पर्यटन क्षेत्र म्हणून गोव्याचा विकास सध्या सुरू आहे, त्या विकासाच्या झोतात मग किनारी भागात CRZ कायदा सारखा कायदा त्यांच्यासाठी अडथळा बनलेला आहे. मग आता कुठल्याही पद्धतीत जोपर्यंत जंगलात घुसखोरी केली जाणार नाही तोपर्यंत राज्याचा विकास होऊ शकणार नाही, अशी एकंदर परिस्थिती ही राज्यात निर्माण झालेली आहे. आणि आतापर्यंत आपण बघितलं की वन संवर्धन कायदा आणि त्या अनुषंगाने जे वेगवेगळे फॉरेस्ट प्रोटेक्शन, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, या कायद्यामुळे आतापर्यंत ही जंगलं किंवा ही वनसंपत्ती म्हणा किंवा पर्यावरण आपलं सुरक्षित राहिलेलं आहे. आता जो लेख तुमचा आम्हाला वाचनात आला, त्या लेखाच्या अनुषंगाने केंद्रात जो वन संवर्धन कायदा ज्या घाई गडबडीत संमत झाला, म्हणजे केवळ 15 मिनिटांनी तो कायदा संमत करण्यात आला, विदाउट डिस्कशन, विदाउट डिबेट. आणि त्या अनुषंगानं दुसरा आणखी एक कायदा त्याच संबंधी, तो म्हणजे बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात. हे दोन्ही कायदे इंटरलिंक्ड आहेत. सर, ही नेमकी दुरुस्ती काय आहे आणि ह्या दुरुस्तीमुळे पूर्वीच्या कायद्यात काय बदल होणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट नेमका काय होणार आहे? अम, आपण थोडं म्हणजे या वनसंवर्धन कायद्यामध्ये आता ज्या दुरुस्त्या झाल्या, अम, याच्यामध्ये सरसकट एक्झेम्पन्स किंवा सरसकट सवलती, म्हणजे ज्या मान्यता या कायद्याखाली घ्याव्या लागतात, त्याच्यामध्ये काही सरसकट सवलती दिल्या, हा याच्यातला मुख्य आक्षेपाचा मुद्दा आहे. हम्म. पण आपण थोडी याची पार्श्वभूमी पाहिल्याशिवाय आपल्याला अशा प्रकारच्या सवलती देण्यामध्ये काय गैर होऊ शकतं हे लक्षात येणार नाही. आणि त्यामुळे थोडं याच्या पार्श्वभूमीवर मी अधिक बोलेन. 1995 साली सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन खटले सुरू झाले, जे आजतागायत चालू आहेत. त्याच्यातला एक खटला WWFच्या नावाने ओळखला जातो, म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडच्या वतीने एक भारतीय संस्था आहे. आणि दुसरा जो खटला आहे तो गोदावर्मनच्या नावाने ओळखला जातो. हे दोन्ही खटल्यांमध्ये मुख्य प्रतिवादी केंद्र सरकार आहे. आणि हे दोन्ही खटले 95 पासून आतापर्यंत चालू आहेत. याचं कारण असं की या खटल्यांमध्ये अनेक अंतरिम आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या बाबतीत अनेक वेळेला अनेक आदेश दिलेत. त्यातले काही चुकीचे आहेत, काही बरोबर आहेत. न्यायालयाने स्वतःच्या अधिकार कक्ष वापरून ते सगळं केलेलं आहे. त्याच्यातच एक गोष्ट झालेली अशी होती की जंगलाची व्याख्या काय, हा प्रश्न सुद्धा त्यातल्याच एका खटल्यामध्ये चर्चेला आला. आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की ज्या जागेला सरकारने नोटिफाय केलंय जंगल म्हणून, म्हणजे ज्याच्या सातबाऱ्यावर वन असं दिसेल, तेच फक्त वन असं न धरता इतरही भाग, म्हणजे ही तर वन राहतीलच की ज्याला सरकारनेच वन म्हणून घोषित केलंय, पण इतर क्षेत्रांवर सुद्धा जिथे रूढार्थाने ज्याला वन असं म्हणतात, म्हणजे त्याच्यात न्यायालयातल्या भाषेमध्ये त्यांनी डिक्शनरी मधली व्याख्या आणि असं सगळं घेतलं होतं. ते आपण बाजूला ठेवू, पण आपल्याला समजण्याच्या दृष्टीने सोपं असं की ज्याला सरसकट कुठलाही सामान्य माणूस जंगल असं म्हणतो, की जिकडे भरपूर झाडझाडोरा दिसतोय, बरीच जैवविविधता दिसते, ते जंगल आहे. तर त्यामुळे असं असलेलं सगळं सुद्धा वन मानलं जाईल कायद्यात, असं गोदावर्मन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकेकाळी म्हटलं होतं. आता याचे काही फायदे झाले, काही तोटे झाले. म्हणजे एक याचा फायदा असा होता की ज्याला वन म्हणून घोषित नाही केलेलं, अशा ठिकाणची जंगलं नष्ट करताना कोणाला काहीच परवानगी लागत नसे. त्यामुळे तिथे एक अडथळा निर्माण झाला, ही चांगली गोष्ट झाली. आणि वाईट म्हणायचं तर असं पण
एक झालं की माझी किंवा कोणाची खाजगी जमीन आहे आणि ती काही वनजमीन नाही आहे, पण मी असं ठरवलं की याच्यावर मला दाट झाडी निर्माण करायची आहे. काही माझं कारण काही असू शकतं, पण त्याच्यासाठी मी त्याच्यावर दाट झाडी निर्माण केली, ज्याचं डिक्शनरी मिनिंग फॉरेस्ट असं होऊ शकतं. हं, आणि मग त्यामुळे ते पण जर वन धरलं सरकारने हं, आणि उद्या माझ्याच जमिनीत मला काही घर बांधायचंय, काही रस्ता काढायचा आहे, तर तो सुद्धा मला करता येणार नाही. आणि असं राहिल्यामुळे अनेक खाजगी जमीनधारकांना असं वाटलं की आपण आपल्या जमिनीवर फार झाडोरा वाढवू नये, हं. कारण मग ते वनाच्या कक्षेत गेलं तर आपले अधिकार त्या जमिनीवरचे कमी होतील. बरोबर. त्यामुळे हे जे काही बंधन होतं गोदावरी खटल्यातले वनाच्या व्याख्येचं, याचे चांगले वाईट दोन्ही बाजू होत्या. आत्ता वनसंवर्धन कायद्याची दुरुस्ती झाली, त्याच्यात एक महत्वाचा बदल हा आहे की वनांच्या व्याख्येतून वन म्हणून घोषित नसलेली ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या परत हटवल्यात. ओके. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शहाबानो खटल्याच्या काळापासून की पार्लमेंटने संसदेने केलेला जो कायदा आहे, तो कायदा हा देशातला सर्वोच्च कायदा आहे. आणि अ, कोर्टाचं न्यायालयाचं काम प्रामुख्याने हे आहे की जे जे कायदे सरकार करतं त्याच्या अंमलबजावणीत जेव्हा विवाद निर्माण होतील तेव्हा ते विवाद सोडवण्यासाठी म्हणून त्या कायद्याचा अर्थ लावणं, हं, एवढंच न्यायालयाचं काम आहे याच्यातलं. तर त्यामुळे सरकारने एकतर ही वनांची व्याख्या बदलली आणि त्यातून वन म्हणून घोषित नसलेल्या जमिनींवरचं जे जंगल आहे ते सगळं वनसंवर्धन कायद्याच्या अटींमधून मुक्त केलंय. हं, हं, हं. सरसकट सवलतींमध्ये एक सवलत ही दिलेली आहे. दुसरं एक असं झालेलं आहे की ह्याच दोन खटल्यांमध्ये आपण पुन्हा त्याच्याच इतिहासात डोकावलं तर असं दिसतं आपल्याला की जवळजवळ 96-97 सालापासून सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सरकारला हे विचारायला सुरुवात केली की अ, ज्या ज्या प्रकल्पांसाठी तुम्ही वनजमीन वापरताय आणि आपल्याला बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना माहित असेल की 1980चा जो वनसंवर्धन कायदा आहे, तो कायदा मुख्यतः वनांचा वनेतर वापर होऊ नये हं. याच्यासाठी झालेला कायदा आहे. बरोबर. म्हणजे अनेकदा त्याच्यावर ही टीका केली जाते की त्याच्यात संवर्धनाची व्याख्याच नाही वनसंवर्धन कायद्यात. हं, आणि संवर्धनासाठी काय करावं वगैरे वगैरे असं काही वनसंवर्धन कायद्यात नाही. हं, त्यामुळे तसं त्याच्या नावावरून आपल्याला जसं वाटतं तसं त्या कायद्यात काही नाही. फक्त ते एवढंच आहे की 1980च्या सुमारास तत्कालीन पंतप्रधानांच्या हे लक्षात आणून दिलं होतं की अनेक राज्य सरकार भराभर वनजमिनी गैर वन वापरासाठी म्हणून वळवत आहेत. हं, आणि इतक्या झपाट्याने जर वनांचा वनेतर उपयोग व्हायला लागला तर मग जंगलं देशातली कमी होतील आणि अशा सगळ्या चिंता असल्यामुळे 1980 मध्ये आधी एक घटना दुरुस्ती करून वनांचा विषय राज्यांच्या सूचीतून समवर्ती सूचीत आणला गेला, जेणेकरून केंद्र सरकार त्याच्यावर काही कायदा ही होती की वनजमिनीचा वनेतर वापर करायचा असेल तर आधी केंद्र सरकारची परवानगी घ्या. हं, आणि मग केंद्र सरकारची परवानगी घेण्यासाठी म्हणून मग फॉरेस्ट ऍडवायझरी कमिटी, वनविषयक सल्लागार समिती, एक केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने तयार केली. त्या समितीकडून क्लिअरन्स मिळवायचा, असं थोडक्यात याचं प्रत्यक्ष हं, हं, प्रशासकीय रूप होतं. हं, आता या न्यायालयातल्या खटल्यांमध्येच असं झालं पुढे की न्यायालयाने स्वतःची पण एक कमिटी नेमली. हं, त्याला सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी असं नाव दिलं, सीईसी असं नाव दिलं. हं, आणि असं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या या समितीमध्ये न्यायालयाने ज्यांना कोणाला नेमलं तेच लोक आहेत. पुढे असं झालं की हे दोन खटले चालूच राहिले आणि त्या खटल्यांमध्ये अनेक इंटरव्हेन्शन्स, म्हणजे ज्या नागरिकांना या खटल्यातल्या निर्णयामुळे काही बाधा होण्याची शक्यता आहे अशांनी न्यायालयाकडे दाद मागितली. आणि त्या हं, केसमध्ये आपली इंटरव्हेन्शन्स म्हणजे त्या केसमध्ये आपल्या मध्यवर्ती काही याचिका दाखल केल्या. तर अशा याचिकांमधून काही वेळा ती जी सीईसी आहे, ती जी समिती आहे कोर्टाची, त्या समितीच्या निर्णयांबद्दल आक्षेप घेतले गेले की ही समिती जे निर्णय देते हं, ते पर्यावरणीय दृष्ट्या किंवा सामाजिक राजकीय दृष्ट्या योग्य नाहीत आणि त्याच्यामध्ये या गोष्टी त्रुटी आहेत आणि असे हं, काही आक्षेप काही लोकांनी घेतले. तर तेव्हा सुद्धा न्यायालयाने दुसऱ्या कोणाकडून याची काही जांच पडताळ करून घेतली नाही आणि हं, परत हं, तो हं, विषय त्याच कमिटीकडे दिला. हं, त्यामुळे आपण थोडं न्यायालयीन म्हणजे पर्यावरणाच्या न्यायालयातला इतिहास पाहिला तरी आपल्या असं लक्षात येईल की न्यायालयाने पण अनेकदा पक्षपात केला आहे आणि आपली समिती जे म्हणते तेच बरोबर असं धरलंय. दुसरं एक असं झालं की न्यायालयाने एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये न्याय यंत्रणा, विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ असे तीन खांब जे असतात हं, हं. लोकशाहीचे, त्याच्यात बरोबर. काही गोष्टी या कार्यकारी मंडळाने म्हणजे सरकारने करायच्या आहेत थोडक्यात. आणि अंमलबजावणी हा सरकारचा विषय आहे.
पण तरी न्यायालयाने आपल्या सीईसी कडे हे अधिकार घेतले की कोणत्याही वनजमिनीचा वनेतर वापर करायला सीईसीची परवानगी घ्यावीच लागेल. मग त्यामुळे अशी सुरुवात झाली हम्म, की वनेतर वापर करताना आधी केंद्र सरकारची एफएसीची परवानगी घ्या, मग सीईसीची परवानगी घ्या, आणि त्याच्यात पण मग क्लिअरन्सचे टप्पे आणि अशा सगळ्या गोष्टी असायच्या. तर याच्यामुळे मग असं झालं की याच्यातून लोक मार्ग काढायला लागले. कारण कसं आहे की एखादी गोष्ट नोकरशाहीत आणि हम्म, लालफितीत खूप फसायला लागली की काही जास्त वेगळं कसं बसलेले लोक अशा गोष्टीत शिरतात आणि मग ते त्यातून पण वाटा काढतात, पळवाटा काढतात. तर त्यामुळे त्याच्यात असं झालं की न्यायालयाने पुढे मग त्याच्यात एक एनपीव्ही नावाचा एक प्रकार आणला, म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तर म्हणजे काय हम्म, की एखादं हम्म, जंगल जर तुम्ही नष्ट करून त्या जागी काही विकास प्रकल्प किंवा इतर काही करणार असाल, म्हणजे काय धरण बांधणार आहात, औद्योगिक वसाहत बांधणार आहात, हायवे काढणार आहात, एअरपोर्ट करणार आहात, जे काय असेल ते, पण वनेतर वापर करणार आहात, तर मग त्याचं हम्म, त्या जंगलाची जी नेट प्रेझेंट व्हॅल्यू असेल तेवढे पैसे हम्म, भरायचे. हम्म, हम्म, अ, आता हे एक आलं. तसंच याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की आता कॅम्पाचा कायदा झालेला आहे. तो म्हणजे काही काळ तो कायदा नव्हता आणि फक्त कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन, भरपाई म्हणून वनीकरण करणं, अशी वेगवेगळ्या सरकारच्या नियमांमधली एक अनिवार्यता होती. हम्म, पण आता त्याचा कायदा आहे आणि कायद्याचं असं म्हणतो, कॅम्पाचा कायदा म्हणजे कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन मॅनेजमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीचा जो कायदा आहे, तर तो कायदा असं म्हणतो की जेवढं वनक्षेत्र तुम्ही नष्ट कराल त्याच्या दुप्पट आकाराच्या जमिनीवर पुन्हा जंगल उभं केलं पाहिजे. आणि या याचं प्रत्यक्षात काय होतं की जो कोणी विकासक यंत्रणा जी आहे, म्हणजे विकासक म्हणजे आता वनजमीन ज्याला काही कोणी प्रायव्हेट डेव्हलपर जात नाही, शासनाशी संबंधित उद्योग किंवा शासनाचे वेगवेगळे विभाग हेच वनजमीन घेत असतात वनेतर वापरासाठी. तर तेव्हा त्यांनी अ, या भरपाई वनीकरणासाठी म्हणून घेतलेल्या वनजमिनीचे दुप्पट वनजमीन आरक्षित केले असं आधी दाखवायला लागतं. आणि मग त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरकडे एक लँड बँक असणं अपेक्षित असतं. त्या लँड बँक मधली वनजमीन नसलेली जमीन ही आता वन होणार आहे असं त्यांना कागदोपत्री तरी दाखवावं लागतं. आणि मग त्याच्यासाठीचा खर्च, त्याच्यावर वनीकरण करायला किती पैसे लागतील तेवढे पैसे त्या विकासक यंत्रणेने केंद्र सरकारकडे भरायचे असतात. आत्ता आपण म्हणजे इंडियन एक्सप्रेस मध्ये मला वाटतं मागच्या मार्च मध्ये आलेली बातमी होती की ज्याच्यात या कॅम्पामध्ये राज्य सरकारांनी, विकासक यंत्रणांनी केंद्र सरकारकडे जमा केलेला जो काही काही हजार कोटींचा निधी आहे त्याच्यातला 60% निधी, 60% हा न वापरता तसाच पडलेला आहे. आता बरोबर. याचा अर्थ काय होतो की तुम्ही कागदावर भरपाई वनीकरण म्हटलं, पण प्रत्यक्षात कुठे वनीकरण केलंय? आणि असं 60% फंड म्हणजे फंड शिल्लक आहे. आता अजून आपण याच्यात नाही जात आहोत की जो 40% पैसा वापरून झाला त्याची निष्पत्ती काय, म्हणजे त्याच्यातून खरंच जंगल उभं राहिलंय का? कारण ते सुद्धा त्याची मोजदाद आता कुठे आपल्याला पब्लिक डोमेन मध्ये दिसत नाही. आता हम्म, सरकारने आत्ता वनसंवर्धन कायद्यात जे बदल केले त्याच्यामधला एक भाग असा दिसतो आहे की कोर्टाची जी कमिटी आणि कोर्टाचं क्लिअरन्स असं जे एक अडसर येत होता त्याच्यातून सरकारला सुटका पाहिजे होती असा कयास बांधता येतो की ज्याच्यामुळे त्यांनी अशा सवलती घातल्या. हम्म, दुसरं एक मगाशी म्हटलं तसं वनांच्या व्याख्येतून काही भाग वगळलेला आहे आता, त्यामुळे ते काही त्या प्रमाणात काही जमिनी त्यातून सुटल्या असं म्हणता हम्म, येईल. हम्म, हम्म. अ, पण सरकारने ज्या सवलती दिल्या आहेत आता त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे ते जस्टिफाय नाही होत की त्याला संयुक्तिक कारण आहे असं काही स्पष्ट म्हणता येत नाही. हम्म, सरकारने एक त्याच्यात तरतूद अशी केली की आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर आतपर्यंत हम्म. जे काही सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे किंवा स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट म्हणजे धोरणात्मक दृष्टीने महत्वाचे असे जे प्रकल्प असतील त्यांना वनसंवर्धन कायद्याच्या मान्यतेतून सवलत दिलेली आहे, सूट दिलेली आहे. आता आपण ओके. जर देशाची सगळी उत्तर सीमा पाहिली म्हणजे पार पाकिस्तान पासून ब्रह्मदेशापर्यंत, तर काही राज्य जवळजवळ अर्धे अधिक या 100 किलोमीटरच्या पट्ट्यात पूर्णच जातात. म्हणजे बरोबर. पूर्वोत्तर भारतातली, ईशान्य भारतातली जी जंगलं आहेत हम्म, आणि तिथे पण असं पण घडतंय की तो हिमालयाचा पूर्व भाग आहे. आणि आपल्याला जे आपल्या प्रेक्षकांपैकी पर्यावरण प्रेमी असतील त्यांना तर माहित असेल की ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये हम्म, जसं आपला पश्चिम घाट आहे तसंच हिमालय सुद्धा आहे, की हम्म, हिमालयातल्या अनेक हम्म, गोष्टी जगात कुठे आढळत नाही.
तर त्याचंच पूर्वेकडचं जे टोक आहे ते अरुणाचल, नागालँड, मिझोराम, मेघालय या राज्यांमध्ये आहे. आणि ती जवळजवळ पूर्ण राज्य 100 किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासूनच्या पट्ट्यात हं, येऊन हं, जातील. हं, हं. तर मी मगाशी जे म्हणालो की सुरक्षेच्या दृष्टीने म्हणजे आपण ऐकून वाचून आहोत की आंतरराष्ट्रीय सीमेवर चीन जेवढ्या गतीने हायवे आणि एअरपोर्ट बांधतोय तेवढ्या गतीने भारताने बराच काळ केलं नाही. आणि हं, त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांना अनेक अडचणी आल्या, सैन्याची हालचाल, वाहतूक ह्या सगळ्या अडचणी येत होत्या. पण गेल्या 40 एक वर्षामध्ये म्हणजे वनसंवर्धन कायद्या आल्यापासून आपल्याला अशा काही केसेस आढळत नाहीत की ज्याच्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने एखाद्या एअरपोर्टचा प्रस्ताव दिलाय आणि वन मंत्रालयाने तो अडवून ठेवलाय. हं, हं. आणि असं जर अडवलं असेल तर खरं म्हणजे याची चौकशी व्हायला पाहिजे की हं, संरक्षण हं, मंत्रालय एक महत्वाची गोष्ट मागतं आणि वन मंत्रालय का नाही देत. हं. तर तशी उदाहरणं पब्लिक डोमेन मध्ये तरी माहिती नाहीत. असं असताना सुद्धा सरकारला आता ही सवलत का द्यावीशी वाटली. इथे हं, हं, थोडी शंका निर्माण होते की याची खरंच गरज होती का. हं, हं. वन पर्यावरण मंत्री याच्याबद्दल लोकसभेत बोलताना जे म्हणाले ना की हा कायदा आम्ही का केला, त्याच्यात त्यांनी आणखी दोन उदाहरणं दिली. म्हणजे एकतर ते म्हणाले की सुरक्षेच्या कारणांसाठी महत्वाच्या गोष्टींमध्ये आम्हाला अडचण येत होती आणि म्हणून आम्ही सवलत देतोय. दुसरं ते असं म्हणाले की झारखंड मधल्या एखाद्या दुर्गम पाड्यामध्ये गावामध्ये शाळेतल्या मुलींसाठी शौचालय बांधायला सुद्धा परवानगी लागत होती, आता त्याची गरज राहणार नाही. हं, किंवा ते असं म्हणाले की छत्तीसगड मधल्या एखाद्या दुर्गम गावाला रस्ता हवा असेल तर आता त्याच्यात काही अडचण येणार नाही. आता हे काही पटण्यासारखं नाही अशासाठी की वन हक्क कायदा जो 2006 साली आला, तर वन हक्क कायद्यामध्ये वनांमध्ये वसलेले जे लोक आहेत ते अनुसूचित जमाती किंवा ज्याला कायद्यात इतर पारंपरिक वननिवासी म्हणलंय, तर त्यांना वन हक्कात जे हक्क दिलेत त्याच्यामध्ये त्यांना सर्व प्राथमिक सुविधांचे हक्क आहेत. म्हणजे त्या गावापर्यंत येणारा जर रस्ता नसेल तर साधारण 3 मीटर रुंदीचा 3 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधायला ग्रामसभा प्रस्ताव करू शकते आणि त्याच्यासाठी वन जमीन वापरू शकते. आणि त्याला वनसंवर्धन कायद्यातून मान्यतेची गरज नसते असं वन हक्क कायद्यातच तरतूद आहे. हं. किंवा ते म्हणाले तसं शौचालय बांधायचं असेल, वन जमीनच त्याच्यासाठी उपलब्ध असेल तरी ग्रामसभा ठराव करून ते करू शकते. म्हणजे त्याच्यात मर्यादा आहे की 1 हेक्टरपेक्षा मोठं क्षेत्र घेता येणार नाही एका कामासाठी. तर त्यामुळे आपल्याला हं, हेही हं, कळत हं. नाही की जर त्याची तरतूद आधीच एका कायद्यात आहे तर तुम्ही आता ते कारण सांगून दुसऱ्या कायद्यात बदल का करताय. हं, हं. आता तो म्हणजे मगाशी तुम्ही प्रश्नांमध्ये विचारलंच होतं की हे वन हक्काचा आणि याचा काय संबंध येतोय. हं, हं. तर याच्यावर बोलू का थोडस म्हणजे होय, आधीचा होय. मुद्दा येस, पूर्ण येस. झाला. नक्की. येस, येस. नक्की. तर वन हक्क कायदा झाला 2006 मध्ये, 8 पासून त्याची अंमलबजावणी चालू आहे. कायद्याचा उद्देश असा होता की जे पूर्वीपासून वनांवर अवलंबून असलेले किंवा वनांमध्ये राहणारे आपल्या देशातले लाखो लोक आहेत, म्हणजे यांची लोकसंख्या मला वाटतं की ती आता 11 मिलियन म्हणजे 1.1 कोटी कुटुंब एवढी मोठी लोकसंख्या आपल्या या जंगलांवर अवलंबून राहणार असणाऱ्या लोकांची आपल्या देशामध्ये आहे. आता याच्यासाठी वन हक्क कायदा झाला की ते लोक वनजमिनीवर शेती करतायत, म्हणजे तिथे प्रत्यक्षात शेतीच आहे गेल्या कित्येक पिढ्या, हं, पण कागदावर त्याला वन दाखवलेलं आहे. हं. त्यांची वस्ती तिथे आहे, पाडे आहेत, गावं आहेत, पण या सगळ्याला वन म्हणून दाखवलं, वन जमीन म्हणून केवळ त्यांना एन्क्रोचर म्हटलं गेलं इंग्रज काळापासून. हं. त्यामुळे संसदेने कायदा करतानाच म्हटलं की हा ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दुरुस्त करण्यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे शेतीचे हक्क, वस्तीचे हक्क याच्यात वन जमिनीवर दिलेले आहेत कायद्यात. दुसरा हक्क आता मगाशी म्हटलं तसं सार्वजनिक सुविधांचा आहे की एखादं गाव आहे, एखादी वस्ती आहे तर त्याला काही सार्वजनिक सुविधा लागतातच. म्हणजे त्याला स्मशान पाहिजे, शाळा पाहिजे, काही एकत्र लोकांना बसण्यासाठी एखादं सभागृह पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा पूर्वी वनजमिनीवर हे वनसंवर्धन कायद्याचे क्लिअरन्स लागायचे म्हणून अडायचे, तर त्याला आता वन हक्कामध्ये क्लिअर केलेलं आहे. आणि तिसरा महत्वाचा हक्क वन हक्क कायद्यामध्ये जो आहे तो वनांच्या संवर्धनाचा, पुनरुज्जीवनाचा हक्क सुद्धा ग्रामसभांना दिलेला आहे. हं, 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 हं. आणि वन हक्क कायद्याचा एक नियम आहे 12(ब)(3) जो असं म्हणतो की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा समिती, ज्या जिल्हा समितीमध्ये त्या जिल्ह्याचे कलेक्टर आणि त्या जिल्ह्याचे उपवन संरक्षक हे दोघेही असतात, तर त्या कमिटीवर जबाबदारी दिली आहे की देशातल्या प्रत्येक गावाला, मग ते अनुसूचित जमातीचं असो किंवा इतर पारंपरिक वननिवासींचा असो, अशा प्रत्येक गावाला हा जंगल सांभाळण्याचा, राखण्याचा, पुनरुज्जीवनाचा हक्क दिलाच पाहिजे. तो देण्याची जबाबदारी कलेक्टर आणि उपवन संरक्षकांची आहे.
जे वैयक्तिक हं, हक्क हं, आहेत, शेती वगैरे हे सगळे त्याच्यासाठी दावे करावे लागतात, पुरावे द्यावे लागतात. पण या हक्कासाठी तसं काही नाही. हं, आता हं, हं, याच्या हं, मागची एक साधी कल्पना आपण समजून घ्यायला हवी, ती अशी की जो माणूस रोजची चूल पेटण्यासाठी जंगलावर अवलंबून आहे, हं. तो जंगल सांभाळणारच आहे. तो नष्ट का करेल? कारण मग त्याने त्याचे बरोबर. कष्ट वाढणार आहेत. हं, तर त्यामुळे ही यातली अगदी फार बेसिक गोष्ट आहे, की जे लोक पूर्वीपासून जंगलाला सांभाळण्याच्या ज्यांच्या परंपरा आहेत, की आपल्या कोकणात पण देवराई सारख्या गोष्टी आहेत, किंवा हं, हं. एकेका कुटुंबाची गोत्राची काही ठराविक झाडं, काही प्राणी, काही देव, आणि त्याच्या आजूबाजूच्या बरोबर. गोष्टी पवित्र मानून त्या राखणं, असं आपल्या देशात बरोबर. सगळीकडे दिसतं. हं, हं, तर ह्याला कायद्याने मान्यता दिली होती, वन हक्क कायद्यात. आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालय, वन पर्यावरण मंत्रालय आणि आदिवासी मंत्रालयाने 3 वर्षापूर्वी एक जॉईंट स्टेटमेंट दिलंय, ज्याच्यात दोन्ही खात्याचे मंत्री पत्रकारांसमोर असं म्हणाले की या कायद्याची अजून 10% सुद्धा अंमलबजावणी नाही झाली. हं, आता याला 16 वर्ष झाली. जो कायदा देशातल्या प्रत्येक गावाला जंगला सांभाळण्याचे हक्क देऊ शकतोय, त्याची अजून 8-9% अंमलबजावणी झाली आहे. आणि तुम्ही आत्ताच असं म्हणायला निघालात की याची आता काही गरज उरली नाही. म्हणजे गरज उरली नाही असं भाष्य नाही केलेलं, हं, पण त्यांनी हं, म्हणजे लेखी पण आणि लोकसभेत सुद्धा अ, वनमंत्र्यांनी आणि पर्यावरण मंत्र्यांनी, वन पर्यावरण मंत्री आणि आदिवासी मंत्री दोघांनी संसदेत सुद्धा असं स्टेटमेंट दिलेलं आहे की वन हक्क कायदा आणि वन संवर्धन कायदा या दोन्ही समांतर प्रक्रिया आहेत. आता या दोन हं. समांतर नाही असू शकत, कारण वन संवर्धन कायद्यात वनांवरचे हक्क काढून घेतले जातात आणि वन हक्क कायद्यात ते हक्क मान्य केले जातात. बरोबर, त्यामुळे हे बरोबर. समांतर नाही चालू शकत. हं, आधी हं, ते कायदा म्हणजे हक्क मान्य करण्याची प्रक्रिया आधी पूर्ण झाली पाहिजे. हं, हं, म्हणजे आपण पाहिलं तर असं आहे की 1927चा भारतीय वन कायदा हा अजूनही आपल्या देशात लागू आहे. आता हं, तो 27चा आहे, त्याला आपण भारतीय म्हणतो, खरं त्याला ब्रिटिश वन कायदा असंच म्हणलं हं, पाहिजे. हं, हं, त्या ब्रिटिश वन कायद्यामध्ये सुद्धा राईट सेटलमेंटची एक प्रोसिजर दिलेली आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या जमिनीला, एखाद्या क्षेत्राला वन म्हणून घोषित केलं जातं, तेव्हा तिथे असणाऱ्या लोकांचे हक्क आधी सेटल करावेत असं त्या कायद्यात म्हटलंय. पण हं, 27 पासून आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 100 वर्ष झाली त्या कायद्याला. त्या कायद्यातल्या या हं, कलमांचा उपयोग कधीही वन विभागाने केला नाही. देशात कुठेही हं, असे काही वन हक्क सेटल बेटल झाले नाहीत. तिथे कोण राहतंय, कोण जगतंय, कोण मरतंय त्याची काही तमा न बाळगता ज्या जमिनीला पाहिजे त्या जमिनीला वन म्हणून घोषित केलंय. आणि त्यामुळे हे वन हक्क मान्य करायचे हं, राहिले इतकी वर्ष, म्हणून त्याच्यासाठी वेगळा कायदा करावा लागला. तर हं, त्यामुळे आता सुद्धा हे व्हायला पाहिजे. आणि हं, हं, नॅशनल शेड्यूल ट्राईब्स कमिशन जे आहे, तर नॅशनल शेड्यूल ट्राईब्स कमिशननी, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने वनसंवर्धन कायदा हा दुरुस्ती यायच्या आधी, मला वाटतं एक 6 महिने आधी, वनसंवर्धन नियम आले 2022चे. त्याच्या आधी हं, 2017चे होते, 2014चे होते. नियमांमध्ये बदल तर होत असतो वरचेवर, ते हं, सरकारचा तो अधिकारच आहे. पण जेव्हा जेव्हा आदिवासींशी संबंधित आणि आदिवासींच्या जमिनीवरच्या हक्काशी संबंधित काही विषय येतो, तेव्हा केंद्रीय जनजाती मंत्रालयाला विचारलंच पाहिजे. हे केंद्र हं. सरकारच्या बिझनेस अलोकेशन रूल्स मध्येच म्हटलं आहे. बरोबर. हं, तसं त्यांना काही न विचारता 2022चे वनसंवर्धन नियम सरकारने जारी करून टाकले. आणि त्याच्यात असं म्हटलं हं, होतं की वनेतर वापरासाठी वनजमीन घेताना पहिला क्लिअरन्स, पहिली मान्यता, प्राथमिक मान्यता मिळायच्या आधी त्या वनक्षेत्रात ज्या ग्रामसभा असतील त्यांची मान्यता आणावी लागते. हं, हे दोन हं, हजार हं, हं, सतराच्या नियमांमध्ये, त्याच खात्याच्या वनसंवर्धन नियमांमध्ये 2017मध्ये त्यांना हे मान्य होतं की ग्रामसभांची अशी मान्यता घेतली पाहिजे. आणि केंद्र सरकारने मान्यता द्यायच्या आधी ती मान्यता आली पाहिजे. म्हणजे ज्या जंगलांमध्ये जे लोक बाबा जगतात, ज्यांचं जगणंच तिथे अवलंबून आहे, त्यांना लाथाडून विकास नाही होऊ शकणार आहे. त्यामुळे त्यांचे हं, हक्क हं, मान्य करून त्यांना योग्य भरपाई मिळून मगच हे झालं पाहिजे. हं, हं, तर ते न करता 2022च्या नियमांनी काय करून टाकलं की प्राथमिक मान्यतेला या सगळ्याची गरज ठेवली नाही. हं, प्राथमिक मान्यता केंद्र सरकार पटापट देऊन टाकेल. त्याच्यानंतर राज्य सरकारांनी ग्रामसभांच्या मान्यता, वन हक्कांचं सेटलमेंट वगैरे वगैरे हं, करावं, हं, हं, असं 2022च्या नियमात आहे. हं, हे 2022च्या नियमात हे जे म्हटलं, याचा अर्थ काय होतो प्रत्यक्षात, की जेव्हा प्राथमिक मान्यता मिळते ना, तेव्हा ती विकासक यंत्रणा केंद्र सरकारकडे काही कोटी रुपयांचं डिपॉझिट भरते. हं, तर तुम्ही विचार करा की जी एक शक्तिशाली, धनशाली अशी जी एक हं, विकासक यंत्रणा आहे,
त्यांनी कोटी रुपयाचं डिपॉझिट भरल्यावर हम्म. आणि राज्य सरकारचे स्वतःचे हात त्यात अडकलेले असताना कुठलं राज्य सरकार ग्रामसभांच्या मान्यतेची फिकीर करणार आहे? बरोबर बरोबर. उलट ते एक प्रोसिजरल रिक्वायरमेंट म्हणून त्याला पूर्ण करून दाखवणार हम्म, आहेत. हम्म, 2017च्या आधीच्या अशा अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्रामसभा न घेताच ग्रामसभेची मान्यता आहे असे रिपोर्ट पाठवलेत आणि त्याच्या आधारे क्लिअरन्स पण होऊन गेलेत. हम्म, हम्म, तर हम्म, नियम असताना सुद्धा त्याच्यात हे प्रकार चालत होते. तर हम्म. आता ते नियमच काढून टाकले की बरोबर. ग्रामसभेची मान्यता प्राथमिक मान्यतेच्या आधी गरजेचीच नाही ठेवली. हम्म, हम्म, तर मग जंगलावर अवलंबून असणारे, जंगलात राहणारे जे सामान्य गरीब लोक आहेत आपल्या देशातले, त्यांचं त्यांचं काय, मग त्यांच्या जगण्याची गॅरंटी काय? बरोबर. विकासक यंत्रणा केंद्र सरकारवर दबाव आणू शकते, हे सामान्य लोक काय करू शकणार आहेत? सर, आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे एक्सप्लेनेशन आता दिलं या दुरुस्तीच्या संदर्भात किंवा अमेंडमेंटच्या संदर्भात, की जी जमीन अधिकृत पद्धतीनं फॉरेस्ट लँड म्हणून नोटिफाईड आहे तीच फक्त आता या नव्या अमेंडमेंट प्रमाणे फॉरेस्ट लँड राहणार आहे. जिचा उल्लेख किंवा नोटिफिकेशन फॉरेस्ट लँड म्हणून नाही आहे, ती इतर सगळ्या वनेत्तर गोष्टींसाठी ती आता वापरली जाणार आहे. आता प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून एक संकल्पना आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक राज्यानं प्रायव्हेट फॉरेस्टही नोटिफाईड केलेलं आहे. आता या वनसंवर्धन कायद्यात प्रायव्हेट फॉरेस्टचा उल्लेख या फॉरेस्ट लँडमध्ये होणार आहे की प्रायव्हेट फॉरेस्ट ही आता वनेतर गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते? नेमकी प्रायव्हेट फॉरेस्टच्या बाबतीत नेमकी काय स्थिती राहणार आहे? माझ्या समजुतीप्रमाणे प्रायव्हेट फॉरेस्ट ह्याच्यातून आता बाहेर पडतील हम्म, आणि ती ह्याच्यातून काही त्याच्यावरच्या वनेतर वापरासाठी आता कुठल्या मान्यतांची गरज उरणार नाही. अर्थात या बाबतीत असं आहे की आता राज्य सरकार याच्या बाबतीतले सूचना, आदेश, परिपत्रक काढतील हम्म, तेव्हा हे अजून स्पष्ट होत जाईल. अशासाठी की जसं आता तुम्ही प्रायव्हेट फॉरेस्टचा उल्लेख केला, असं मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही ऑरेंज एरियाज नावाची पण एक फॉरेस्टची कॅटेगरी आहे हम्म, की जे वनविभागाकडे नसतं पण त्याच्यावर जंगल असतं आणि त्याच्या बाबतीत पण काही संदिग्धता आहे. हम्म, आता ते ऑरेंज एरियाज हे याच्यात राहणार का, हे मध्य प्रदेश शासन, छत्तीसगड शासन आता काय परिपत्रक काढतात त्याच्यात कळेल. पूर्वोत्तर हम्म, भारतामध्ये दोन प्रकार म्हणजे फॉरेस्टचे आहेत. याच्यात आसाममध्ये देखील आहेत आणि मेघालय, नागालँड या राज्यांमध्ये सुद्धा, जिथे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहेत, स्वायत्त जिल्हा परिषदा आहेत. तर तिथे त्या स्वायत्त जिल्हा परिषदेचं पण एक जंगल असतं आणि शासनाचं पण एक जंगल असतं. तर त्यामुळे ते रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे शासकीय वन आणि अनक्लास्ड स्टेट फॉरेस्ट असं ज्याला एक नाव आहे, USF असं ते म्हणतात, हम्म, 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 तर जे त्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असतात. हम्म, तर आता ते पण अजून क्लिअर व्हायचंय कारण ते जंगल वनविभागाकडे नसतं. दुसरं म्हणजे तिथे काही ठिकाणी विलेज काउन्सिलची पण फॉरेस्ट आहे. म्हणजे विलेज काउन्सिल आणि ग्रामपंचायत याच्यात थोडा फरक आहे. पण तरी त्या विलेज काउन्सिलचे जे अधिकार आहेत त्याच्यात त्यांच्याकडे असलेली पण वनभूमी आहे. तर त्यामुळे ते पण अजून स्पष्ट व्हायचंय की ते आता कशात येणार, कारण ते सुद्धा शासनाने नोटिफाय केलेलं वन नाहीये. बरोबर बरोबर. तर शासनाच्या नोटिफिकेशनच्या ते बाहेर आहे म्हणजे राज्य सरकारच्या नोटिफिकेशनच्या. हम्म. त्यामुळे त्यातलं काय काय राहील न राहील ही तिथे राज्य सरकार आता काय इंटरप्रिटेशन करतात, परिपत्रक हम्म. काढतात म्हणजे त्याच्यात. प्रामुख्याने आता राज्य सरकारची जबाबदारी वाढणार आहे, कारण यापूर्वी जी केंद्राची परवानगी लागत होती ती आता परवानगी लागणार नाही. राज्य सरकारलाच त्या संदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार या नव्या अमेंडमेंटद्वारे मिळणार आहे. आता गोव्याच्या बाबतीत जवळजवळ 45 स्क्वेअर किलोमीटर ही एरिया जी आहे ती प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून नोटिफाईड, आणि ती सुद्धा अलीकडेच म्हणजे प्रचंड मोठा न्यायालयीन लढा झाल्यानंतर, वेगवेगळ्या समित्या आल्यानंतर आत्ता कुठेतरी त्याचं फायनलायझेशन झालं होतं आणि 45 स्क्वेअर किलोमीटरची जागा आहे ती प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून गोव्यात नोटिफाईड झालेली आहे. दुसरी सर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण 10.23% पॉप्युलेशन गोव्याचं जे आहे ते ट्रायबल लोकांचं आहे, आणि आपल्याला तर माहितच आहे गोव्याचे मूळ वासीचे आहेत ते आदिवासीच होते, आणि प्रामुख्याने हे जे ट्रायबल लोक आहेत ते याच फॉरेस्ट एरियामध्येच राहतात. आणि वेगवेगळ्याला म्हणजे ज्या ज्या वेळेला फॉरेस्टच्या गोष्टी होतात विधानसभेत म्हणा किंवा संसदेत, तेव्हा सामान्य गरीब लोकांची उदाहरणं दिली जातात की आम्हाला त्या ट्रायबल लोकांसाठी रस्ते उभारायचे आहेत, त्यांच्यासाठी शौचालय उभारायचे आहेत, त्यांच्यासाठी अमुक सुविधा तयार करायच्या आहेत, पण ते न करता बाकीचे सगळ्या गोष्टी मात्र केल्या जातात.
आता वन हक्क कायदा जो आहे, ज्या संदर्भात तुम्ही आता माहिती दिली, त्याची परिस्थिती तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी नेमकी किती दावे त्याच्यातनं सादर झालेले आहेत आणि किती सनदा किंवा किती दावे मंजूर झाले त्याची टक्केवारी नेमकी इतर. आणि गोव्याच्या बाबतीत सर आणखी एक मोठी अडचण, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त झालेले आहेत वन हक्क कायद्याच्या संदर्भात, किंवा फॉरेस्ट अधिकारी, हे दोन्ही जे अधिकारी असतात, म्हणजे आपल्याकडे जिल्हाधिकारी जो असतो तो IAS ऑफिसर असतो, ज्याचा स्थानिक भाषेशी काही एक संबंध नसतो. त्याला मराठी येत नाही, त्याला कोकणी येत नाही, आता इंग्लिश मधून तो गावातल्या ग्रामीण लोकांकडे संवाद साधू शकत नाही. त्याच पद्धतीनं IFS ऑफिसर जे असतात, त्यांची तीच गत होते की त्यांना भाषा समजत नाही. आणि भाषा न समजल्यामुळे हे कायदे काय आहे, लोकांनी कशा पद्धतीनं दावे सादर करायचे, कशा पद्धतीनं या कायद्यात त्यांना अधिकार दिलेले आहेत, काय अधिकार दिलेले आहेत, याचा संवादच होत नाहीये. त्यामुळे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट हा केवळ दावे सादर करण्यासाठी आणि त्याला तो हक्क मिळण्यासाठी एवढाच आहे की काय. मगाशी तुम्ही सांगितलं की वन संवर्धनाचे अधिकार त्या त्या लोकांना त्या कायद्यामध्ये दिलेले आहेत, परंतु या गोष्टी त्या लोकांपर्यंत गेलेल्याच नाही. वन हक्क कायद्यासंदर्भात आपण जिथे काम करतात तिकडे नेमकी काय परिस्थिती आहे सर? अं, वनहक्क कायद्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं देशभरातलं त्याचं जे देशभरातली जी अंमलबजावणी आहे आणि काही राज्यांमध्ये ही जास्त संख्येत झाले, काही राज्यांमध्ये कमी संख्येत झाले. अनेक राज्यांमध्ये जे वैयक्तिक हक्क आहेत ते मोठ्या संख्येमध्ये मान्य केले गेलेत. वैयक्तिक हक्क म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की जे वनजमिनीवर परंपरेने शेती करतायत किंवा वस्ती करून आहेत, आणि याला अर्थात प्रत्येक कायद्यात अधिकाराला जसा मर्यादा असतात तशा याच्यात देखील आहेत की ते अमुक तारखेच्या आधीपासून असले पाहिजेत, किंवा त्यांचे जास्तीत जास्त जमीन कब्जातली एवढी एवढी असू शकते, असं ज्या मर्यादा प्रत्येक कायद्यात मर्यादा असतात तसे या कायद्यात सुद्धा अधिकाराला मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादेमध्ये योग्य ते पुरावे सादर करून हे सगळे दावे केले जातात, त्याला मान्यता दिली जाते किंवा ते अमान्य केले जाते. मला वाटतं 2018च्या शेवटी केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने असं विचारलं की या कायद्यामध्ये ज्यांचे दावे फेटाळले गेलेत, अमान्य केलेत, त्यांना वनजमिनीवरून काढून टाकण्याची निष्कासनाची काय प्रक्रिया सरकारने केली याचा रिपोर्ट सादर करावा. हम्म, हम्म, हम्म. आणि फेटाळलेल्या दाव्यांची देशभरातली तेव्हा संख्या मला असं वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं 11 मिलियन इतकी मोठ्या संख्येमध्ये होती. हम्म, आणि इतक्या इतक्या मोठ्या संख्येत लोकांना वनजमिनीवरून निष्कासित करायचं हम्म. असं म्हटल्यावर अनेक सरकारे जागी झाली आणि केंद्र सरकार सकट अनेक राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं की आम्ही वनहक्क कायद्याची आधी जी काही प्रक्रिया केली आहे त्याच्यामध्ये काही रॉंगफुल रिजेक्शन झाल्यात, म्हणजे त्याच्यात हम्म. काही प्रकरणं अन्याय्य पद्धतीने फेटाळली गेली असण्याची शक्यता आहे. अरे बापरे, आणि म्हणजे त्यामुळे आपल्या आम्हाला या चुकीचं. सगळ्याचं पुनर्परीक्षण करायला वेळ द्यावा हं, कोर्टाने. हं, हं. हम्म. तर त्यामुळे तेव्हा कोर्टाने एव्हिक्शनला म्हणजे निष्कासन वनजमिनीवरून करणाऱ्या स्थगिती दिली देशभरासाठी. तर ते अजून तीच स्थिती आहे, म्हणजे ती स्थगिती तशीच आहे आणि अजूनही राज्य सरकारांनी हा जो फेटाळलेल्या दाव्यांचा रिव्ह्यू करतो असं सांगितलं होतं तो काही पूर्ण नाही केलेला. हम्म, 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 तर त्यामुळे वैयक्तिक दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी ते सुद्धा अजून सुटलेलं प्रकरण नाही. हम्म, आणि हम्म, दुसरं मी मगाशी बोलताना जो हक्क म्हटला की जो खरं म्हणजे फक्त आदिवासी भागातच नाही तो कुठेही केला जाऊ शकतो, जो सामुदायिक वन संसाधन अधिकार असं ज्याला म्हटलंय कायद्यात, कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स राईट्स. हम्म, हम्म, तर त्याचा दावा करताना ग्रामसभेला गावातल्या लोकांना एकत्र बसून पारंपरिक हद्दीचा नकाशा काढायचा असतो आणि हम्म, त्याच्याशी आपला काय संबंध आहे ते लिहावं लागतं. म्हणजे या जंगलामधल्या अमुक अमुक भागात आम्ही गुरं चारतो, अमुक अमुक भागामधून आम्ही फळं फुलं कंदमुळं गोळा करतो, हम्म, किंवा अमुक भागात काही वॉटर बॉडीज आहेत, पाण्याची ठिकाण आहेत हम्म, की ती आमच्या गुरांना आम्हाला पाणी प्यायला उपयुक्त असल्यामुळे आम्ही ती राखतो. हम्म, आणि मग त्या वनांबद्दलचे त्यातल्या काही झाडांबद्दलचे आपले जे काही पारंपरिक पथ्य असते, हम्म. म्हणजे परंपरेत ज्या गोष्टी आहेत त्याला नियम असं आपण म्हणत नाही सहसा, तर बरोबर, त्याला बरोबर. संकेत म्हणतो, प्रथा म्हणतो. हम्म, हम्म, पण जसं आता कोकणात म्हणजे मला आमच्या गावात म्हणजे माझ्या आजीकडून ऐकलेलं आठवतं की तुळशीच्या लग्नापर्यंत आवळा खायचा नाही असं ती म्हणत. हम्म, 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 तर म्हणजे काय होतं की त्या ठराविक ऋतूपर्यंत त्याची तोड होऊ नये झाडांवरून. हम्म. किंवा मी आता ज्या भागात काम करतो जव्हार तालुक्यात वगैरे, तिथली आजी असं म्हणते की होळीपर्यंत आंबा खायचा नाही.
म्हणजे हम्म, कैऱ्या सुद्धा झाडावरून होळीपर्यंत तोडायच्या नाही. तर असे काही संयम ठेवण्याच्या ज्या काही प्रथा होत्या, जे खऱ्या अर्थाने वन व्यवस्थापनाचे गावाचे पारंपरिक नियम आहेत. तर हे डॉक्युमेंट करून, आपल्या पारंपरिक हद्दी डॉक्युमेंट करून, ग्रामसभेने 50% मतदारांच्या उपस्थितीत ही सगळी चर्चा करून, ठराव करून हा दावा करायचा असतो की हे वनक्षेत्र जे आहे आणि त्यातली जैवविविधता, त्यातले वन्यजीव आणि त्यातली पाण्याची संसाधनं, हे सगळं आमच्या पारंपरिक हद्दीत आहे आणि त्यामुळे याचे हक्क आमचे आहेत, असा दावा त्यांनी करायचा असतो. आणि हा दावा करायला काही अनुसूचित जमातीचं असणं गरजेचं नाही. कोणताही जनसमूह असं करू शकतो. फक्त परंपरेने ते त्या जंगलावर खरोखर अवलंबून असले पाहिजे. त्यांचं काहीतरी जीवाचं आणि भावाचं नातं असलं पाहिजे. म्हणजे हे मी जोडून वापरत नाही शब्द, कारण मग ते वेगळ्या हम्म, अर्थाने येतात. पण जीवाच्या नात्यामध्ये हम्म, हम्म, जगण्यासाठी काही गोष्टी लागतात, भावाच्या नात्यामध्ये भावनिक काहीतरी बरोबर. जोड लागते. तर हे हम्म, दोन्ही हम्म, जर असेल ना, तर गोव्यात असो, कोकणात असो, आणखी कुठेही असो, कुठलंही गाव याच्यासाठी दावा करू शकतं. आणि तो दावा जोपर्यंत प्रलंबित आहे, तोपर्यंत त्या वनक्षेत्राला कोणतंही सरकार हात लावणार नाही. त्या दाव्याचा निर्णय झाल्यानंतरच पुढे जाऊ शकता. तर त्यामुळे मला असं सर, वाटतं की मगाशी गोव्याच्या गोव्यातल्या बाबतीत. पण तुम्ही गोव्यातल्या एका जागेचा उल्लेख केला. हं, तर मला असं वाटतं की हम्म, त्या हम्म, जागेशी हम्म, संबंधित जी काही गावं असतील, त्या गावातल्या लोकांना जर हम्म, असं वाटत असेल की हे राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, तर त्या हम्म, गावातल्या हम्म, लोकांनी, आणि ते अनुसूचित जमातीचे असोत किंवा नसोत, ते त्याच्यासाठी दावा करू शकतात. हम्म, तर तो दावा त्यांनी करावा असं मी सुचवेन, की हम्म, आता हम्म, आपल्या म्हणजे नागरिक म्हणून आपल्या हातात काय आहे, आपल्या जवळचं जंगल वाचवायला. हं, तर जर आपण हम्म, परंपरेने अवलंबून असू त्या जंगलावर, तर आपण त्याच्यासाठीचा बरोबर. दावा करावा. हम्म, 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 आता आम्ही जिथे काम करतो तिथे किंवा हम्म, मध्य भारतात, हम्म, विदर्भामध्ये अ, अनेक ग्रामसभांनी जंगलावरचे हक्क घेतले. त्याच्यानंतर तेंदूपत्त्याची विक्री करायचा अधिकार त्यांना मिळाला. त्याच्यातून काही ग्रामसभांचं उत्पन्न जवळजवळ 1 कोटीच्या आसपास आहे दरवर्षी. आणि सरकारकडून येणाऱ्या अनुदानांच्या जवळजवळ हम्म, हम्म, पाचपट त्या ग्रामसभेचंच स्वतःचं, म्हणजे एका आदिवासी ग्रामसभेचं, तिकडे 100-126 घरं आहेत. हम्म, तर खूप मोठी लोकसंख्या आहे असंही नाही. आणि त्यांना जर 1 सव्वा कोटी हम्म, दरवर्षी मिळत असले, तर स्वतःच्या विकासाचे अनेक प्रश्न ते स्वतःच सोडवतील आता. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा ते बरोबर, आता बरोबर. कॉन्ट्रीब्युट करतील, कारण आता या अनेक ग्रामसभांनी मोठ्या प्रमाणात जीएसटी भरलाय. हम्म, 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 त्यामुळे म्हणजे सरकारला याच्यातल्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, की याच्यात इकॉनॉमिक सेन्स आहे आणि इकॉलॉजिकल सेन्स पण आहे. बरोबर, बरोबर. पर्यावरण आणि आर्थिक स्थिरता, हे दोन्ही हम्म, याच्यातून आपल्याला साधता येते. बरोबर. सर, गोव्यात अलीकडे म्हणजे मागच्या काही महिन्यात आगीच्या घटना गोव्यात मोठ्या प्रमाणात झाल्या, जंगलात आगी लागण्याच्या. आणि सुरुवातीला गोव्याच्या बाबतीत झालंय असं की गोव्यातल्या जमिनी यांना एक खूप मोठं व्हॅल्यू तयार झालेलं, आणि मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट म्हणा किंवा बाकीच्या लोकांच्या नजरा या गोव्यातल्या जमिनीवरती आहेत. आता किनारी पट्टी जो भाग आहे तो पूर्णपणे व्यापून गेलेला आहे टुरिझमच्या नावाखाली, आणि आता नजरा जात आहेत त्या जंगलांकडे. तर अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा सातत्यानं आगीच्या घटना घडायला लागल्या, तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात एक संशय निर्माण झाला की हे कुणीतरी जाणीवपूर्वक करतंय काय. आणि त्यामुळेच एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की जवळजवळ 83 घटना या 2019 ते 2023 या दरम्यान 83 घटना गोव्यात घडल्यात जंगलात आगी लागण्याच्या. प्रारंभी सरकारनं मॅन मेड अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं, परंतु प्रत्यक्षात चौकशी तपासातनं काही एक आढळून आलेलं नाही. आता प्रश्न सर असा आहे की जंगलात वाईल्ड फायरच्या घटना तर आपण जगभरातल्या बघतोच आहोत. तर क्लायमेट चेंजमुळे किंवा वातावरण बदल किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे अशा पद्धतीनं आपोआप जंगलात आगी लागण्याचे प्रकार इतरत्र कुठे घडले आहेत का, की या सगळ्या प्रकरणामागे कुणीतरी नियोजित पद्धतीनं त्या जंगलांना आगी लावून त्या ज्या जागा आहेत त्या वनेत्तर करण्यासाठी, उपयोगात आणण्यासाठी यामागे कट कारस्थान आहे? काय नेमकी परिस्थिती असू शकते? पण देशाच्या इतर भागामध्ये वेगवेगळ्या कारणांनी अशा आगी लागण्याच्या घटना घडतात. ज्याच्यामध्ये काही वेळेला एक कारण असं असतं की एक ठराविकच वनोपज जर तिथल्या लोकांना किंवा तिथल्या व्यापाऱ्यांना पाहिजे असेल, हम्म, तर ते सोडून बाकीचं नष्ट करण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोचता यावं याच्यासाठी पण आगी लावल्या जातात. काही हम्म, वेळेला हम्म, वन्यजीवांना एखाद्या ठिकाणी कोंडवण्यासाठी जे शिकारी आहेत ते अशा प्रकारच्या हम्म, आगी लावतात.
हम्म. याच्यात मी पण याच्यावर उत्तर शोधताना मला असं वाटतं की दोन प्रकार जे खूप ठिकाणी यशस्वी झालेत. तर त्याच्यातला एक प्रकार हा आहे की त्या फायर लाईन्स काढणं किंवा जाळ रेषा काढणं, हम्म. की वनाचे म्हणजे हम्म. वनक्षेत्र जर खूप मोठं असेल तर त्याचे काही भाग पाडून त्या भागांच्या मधल्या टप्प्यातलं सगळं गवत आणि झाडी एक ठराविक रुंदीच्या पट्ट्याची ही एका नियंत्रित आगीने जाळून टाकणं, की ज्यामुळे पुढे जर आग लागली तर एका भागातली आग दुसरीकडे पसरू शकत नाही. आणि असे एक आगरोधक हम्म. हम्म. पट्टे थोडक्यात मध्ये मध्ये जंगलात तयार करणं. पण फक्त हम्म. एवढंच पुरेसं ठरत नाही जेव्हा काही समाजकंटक प्रवृत्ती मुद्दा मागे लावत असतात. बरोबर, बरोबर, तर बरोबर. त्याच्यावरचा साधा उपाय जो अनेक ठिकाणी यशस्वी झाला तो असा की स्थानिक लोकांना जंगल राखण्यामुळे फायदा मिळत असेल हम्म. तर अशा ठिकाणी ते आपणहून ती आग रोखायला जातात, किंवा बरोबर. आगीच्या बाबतीत त्यांचा संशय कोणावर असेल तर तेच त्या तक्रारी दाखल करतात. जर हम्म. स्थानिक हम्म. हम्म. लोकांना असं वाटत असेल की जंगल नष्ट होण्यात आपला फायदा आहे तर मग त्या आगी थांबवणं अशक्य आहे. हम्म. त्यामुळे सरकारचं हम्म. धोरण हम्म. असेल हम्म. किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पंचायती आहेत, हम्म. त्यांचं जर धोरण हम्म. अशा स्वरूपाचं असेल की जंगल राखून त्याच्यावर आपल्याला उत्पन्न वाढ करता येते, त्याच्यामुळे आपल्याला फायदा मिळतो, तर स्वाभाविक हम्म. माणसाचा कल ती गोष्ट राखण्याकडे असणार आहे. बरोबर, म्हणजे याच्यातलं एक बरोबर. काही पाहिलेले उदाहरण म्हणजे असं की हिमालयाच्या काही भागामध्ये ते होम स्टे टाईपचं पर्यटन खूप आहे, की पारंपरिक पद्धतीने हम्म. त्यांच्याकडे जो हम्म. चपटा दगड मिळतो त्या दगडाने बांधलेल्या घरांमध्येच पर्यटकांना राहायची सोय करून स्थानिक प्रकारचं अन्न आणि मग त्यांना जंगलात हम्म. फेरफटका हम्म. वगैरे असं. तर त्यामुळे ते बरं ते पारंपरिकच घरं असल्यामुळे त्याच्यामध्ये सिमेंट स्टील वगैरे याचा वापर कमी आहे, वाहतूक कमी आहे. घर गरम म्हणजे काय घर गरम राहावं म्हणून करण्याचे उपाय सुद्धा पारंपरिक आहेत. म्हणजे आपल्याकडे आपण घर हम्म. थंड हम्म. ठेवायला करतो तसं ते हिमालयामध्ये घर उबदार राहण्यासाठी काही गोष्टी करतात, पण जे पारंपरिक हम्म. बांधकामामध्ये शक्य असतात. बरोबर, बरोबर. सर, माझा शेवटचा प्रश्न म्हणजे पश्चिम घाटाच्या संदर्भात तुम्ही तर तिथं कामही करतात. म्हणजे माधवी वाईल्ड लाईफ जे आहे, ते क्षेत्र जे आहे ते पश्चिम क्षेत्रात येतं आणि तोच माधवी वाईल्ड लाईफ हे आता टायगर रिझर्व करण्याच्या संदर्भातला कोर्टाचा निवाडा झालाय. तर टायगर रिझर्व भादई क्षेत्राचं जे क्षेत्रफळ आहे आपल्या महादेवी वाईल्ड लाईफ 200 गाव म्हणजे पूर्ण पश्चिम घाटाचा जर आपण हे घेतला तर कॉरिडॉर म्हणून त्या पूर्ण क्षेत्राचं जर टायगर रिझर्व म्हणून जर घोषणा झाली तरीही जेवढी जेवढ्या एरियाची गरज लागते टायगर रिझर्वसाठी म्हणजे त्या त्या एरियामध्ये त्याला मुक्तपणे संचार करता येणं गरजेचं आहे आणि त्याचं वास्तव आणि त्याची वाढ जी आहे ती त्या एरियामध्ये होणं अपेक्षित आहे, म्हणूनच तो टायगर रिझर्व केला जातो. तर टायगर रिझर्व गोव्यासारख्या छोट्या प्रदेशामध्ये केलं जाणं कितपत फिजिबल ठरू शकतं. म्हणजे आता राज्य सरकारनं तर भूमिका घेतली की ते टायगर रिझर्व अजिबात इथं फिजिबल नाही आहे आणि राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याला चॅलेंज देण्याचाही निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या संदर्भात काम करताना गोव्यासारख्या एका छोट्या प्रदेशात अशा पद्धतीनं टायगर रिझर्व होणं कितपत फिजिबल ठरू शकतं आणि त्याचे नेमके परिणाम इकडच्या स्थानिक लोकांवरती काय होऊ शकतात? अं, मला असं वाटतं की टायगर रिझर्व किंवा टायगर पॉलिसी जी काही देशाची आहे त्याचाच पुनर्विचार करण्याची वेळ आली आता. अशासाठी की आपण अशी काही जंगलाची बेटं तयार नाही करू शकत की ज्याच्यामध्ये तिथेच वाघ राहील त्या बेटावरच. म्हणजे आजूबाजूला सगळीकडे कॉन्क्रीटची जंगलं आणि मध्येच एक जंगल खऱ्या अर्थाने, आणि मग टायगरनी त्याच्यात राहावं आणि टायगरनी त्याच्यातच लोकसंख्या हवी तेवढी वाढवावी असं म्हणणं हे थोडं हास्यास्पद आहे. कारण म्हणजे जे मी काही जीवशास्त्राचा अभ्यासक नाही पण प्राणीशास्त्राच्या अभ्यासक मित्रांनी लिहिलेलं जे वाचलंय त्याच्यातून असं लक्षात येतं की किमान 10 चौरस किलोमीटरचा परिसर एका वाघाला लागतो. आणि बरोबर. आता आपल्या देशाची वाघांची संख्या जी सरकारी आकड्यानुसार आहे ती खरी मानली तर त्यांना पुरेसं जंगल नाही आहे देशात. आणि त्यामुळे हम्म. एवढ्या जागेत एवढीच वाघ जगू शकतात हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे याच्याऐवजी तो एक काय हा काय अहंकार आहे का अट्टहास आहे मला कळत नाही की आमच्याकडे अजून वाघ पाहिजेत अजून वाघ पाहिजे. एवढ्या जागेत जेवढे वाघ मारतात तेवढे वाघ मारणार आहेत. दुसरा भाग असा की देशातली सगळी जंगलं ही काही वाघांना अनुरूप जंगलं नाहीत.
म्हणजे जसं आता तो चित्ता आणून ठेवलाय. चित्त्याची जी शिकार करायची सवय आहे ती सावजाला पळवून पळवून थकवून शिकार करायची सवय आहे. आता काही मैल सावजाला पळवणार चित्ता आणि मग शिकार होणार असते. आणि आपल्याकडे जे टिकलेले इतर जे बिग कॅट्स आहेत, जे भक्षक जनावर आहेत, म्हणजे जसं बिबट्या आहे, तर बिबट्या काही पळवून शिकार करत नाही, तो झडप घालून करतो, त्याला ती कमी जागा पुरते त्यामुळे. हम्म, हम्म, पण चित्त्याचं तसं नाही, आणि तो रात्री शिकार नाही करत, तो दिवसा शिकार हम्म, करतो. त्यामुळे दिवसा त्याला कोणी न बघता त्याला सावजाच्या मागे इतके मैल धावता आलं पाहिजे. हम्म, तसे जर मैलोन मैल धावण्याचे जंगलाचे पट्टे असतील ना, तरच आपल्याकडे चित्ता राहू शकतो ना. हम्म, तर तसंच वाघाच्या बाबतीत विचार व्हायला पाहिजे, की तुम्ही म्हणालात तसं गोव्यासारख्या छोट्या राज्यात एक छोटीच जागा जर असू शकते जंगलाची, तर त्याच्यात वाघ राहील अशी कल्पना करणं हे पण अनैसर्गिक आहे. तर हम्म, त्यापेक्षा तिथले स्थानिक जे काही भक्षक असतील, कारण आता हम्म, आमच्या भागामध्ये बिबट्या आहे, तरस आहे, तर तो हम्म, बिबट्या आमच्याकडे व्यवस्थित वावरतो, लोकांना त्याची सवय असते. आणि बिबट्याने एखादी बकरी उचलून नेली, कुत्रा पकडला, तर लोक काही वाटून घेत नाहीत. वर्षातून एखादं काहीतरी त्याला जाणारच असतं असं म्हणतात. हम्म, म्हणजे वर्षातून एक बोकड वाघदेवाला वाघ्याला बळी द्यायची पण पद्धत आहे ती, याच्यासाठी जे हम्म, लोकांनी परंपरेने स्वीकारलंय, ती आपण राहतो जंगलात ना, तसा तो राहतो. त्यामुळे तो त्याच्या वाटेने जातो, आपण आपल्या वाटेने जातो. तर जोपर्यंत त्याच्या पोटाला मिळतंय तो आपल्याला कशाला त्रास देईल. हम्म, तर आपल्या टायगर पॉलिसीमध्ये हम्म, याचा विचारच करण्यात आलेला नाही, की जंगलात वाघाबरोबर राहू शकणारी मानवी संस्कृती आपल्या देशात आहे. त्यामुळे हे जे धोरण आहे की माणसांना तिथून बाहेर काढा मग वाघ राहील, हे धोरण उफराटच आहे. हे चुकीचं धोरण आहे. म्हणजे कुठलीही स्पीशीज, कुठलीही प्रजाती स्वतःचा छेद करून दुसऱ्या प्रजातीला नाही वाढवत. तर त्यामुळे माणसं जर असं म्हणत असतील तर एकतर ते खोटं बोलतात किंवा स्वतःच्या प्रजातीतल्या कमजोर लोकांवर अन्याय करतात. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला हवं की अशा पद्धतीने वाघाची वाढ ही होऊ शकत नाही, आणि त्यामुळे ही चुकीची धोरण आहेत. तर ती चुकीची आहेत असं आपण म्हटलं पाहिजे. शासन ती बदलेल जेव्हा बहुसंख्य जनाता त्याला चुकीचं म्हणेल. आदिवासी समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासंबंधी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासंदर्भी संदर्भात म्हणा, किंवा त्यांच्या जीवन पद्धतीला अनुरूप अशा पद्धतीनं त्यांना त्यांचं जगणं अधिक सुसह्य होण्यासाठी ही संवेदनशीलता आपल्याला दिसते का? म्हणजे त्या आदिवासी समाजापेक्षा सरकार वाघांची चिंता जास्त करत आहे, वन्य प्राण्यांची चिंता जास्त करत आहे, असं एक चित्र तयार झालेलं आहे. काय नेमकी ही परिस्थिती, आदिवासींच्या बाबतीत सरकारची संवेदनशीलता आणि वन्य प्राणी किंवा जंगल संवर्धन म्हणा, किंवा आता वाघाच्या संदर्भात म्हणा, ती संवेदनशीलता, याच्यात मानव आणि वन्य प्राणी ह्याच्यात मोठा कोण या निसर्गात? याच्यात याला एक दृष्टिकोन कारणीभूत आहे, जो माणूस विरुद्ध निसर्ग असा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोनच चुकीचा आहे. कारण निसर्ग इतका मोठा आहे की माणूस त्याच्याशी स्पर्धा नाही करत, करूही शकत नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा माणसं असं म्हणतात ना की आम्ही याच्यावर प्रभुत्व मिळवू, त्याच्यावर विजय मिळवू, म्हणजे नद्यांना अडवू, डोंगर फोडू, जंगल उलटी हम्म, पालटी करू, तर हे सगळं हास्यास्पद अशासाठी असतं की हे सगळं केलं तर निसर्ग तुम्हाला त्याची फळं भोगायला लावणार असतो. फक्त दुर्दैवाने असं होतं की मानवी समाजातले जे शक्तिशाली घटक आहेत ते नुकसान करतात आणि त्याची किंमत दुर्बळांना भोगावी लागते. तर आपण देशात पूर्वी जी काही जंगलं असतील, आणि जेव्हा जंगलात आपले सर्वांचेच पूर्वज राहत होते, तेव्हापासूनची जी संस्कृती आहे, तेव्हापासूनचे जे संस्कार आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्यांच्या तशा थोड्या थोड्याशा शिल्लक आहेत. हम्म, ज्याला जे लोक निसर्गापासून पूर्ण तुटले त्यांच्या ते नुसते रिवाज म्हणून राहिले, त्यांना त्याच्यातला अर्थ नाही आता कळत आहे. पण खरं तर आपलं सगळ्यांचं ते होतं की ज्याच्यामध्ये आपण सगळेच हे मानत होतो की निसर्ग हा आपल्या आईसारखा आहे. आईसारखं म्हटलं की दोन अर्थ होतात ना, तो मोठा आहे आपल्यापेक्षा, आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्याला हा जीव दिला आहे. हम्म, तर या दोन्ही भावना, मानव विरुद्ध निसर्ग, अशा विचार करणाऱ्या विचारसरणीत येतच नाही. हम्म, त्याच्यात एकतर हा जिंकणार नाही तर तो जिंकणार असं येतं. आणि हम्म, त्यामुळे मग सरकार सुद्धा टायगर की ट्रायबल असं हम्म, म्हणायला जातं, किंवा आपणही हे प्रश्न विचारायला जातो की टायगर की बरोबर. ट्रायबल. हम्म, हम्म, तर आपल्या देशाच्या परंपरेत, संस्कृतीमध्ये टायगर अँड ट्रायबल असं आहे. हम्म,
की तो वननिवासी जो माणूस आहे, जो हम्म, समाज आहे, समुदाय आहे, तो वाघाबरोबर राहतोय पूर्वीपासून, आणि वाघ सुद्धा पूर्वीपासून त्याच्याबरोबर राहतो. हम्म, म्हणजे अगदी साधं साधं सांगायचं ना, तर आता परवा मी जव्हार तालुक्यातल्या एका उभीदोन नावाच्या गावात होतो. तिथली एक आजी सांगत होती मला. तर ती म्हणाली की वाघ जंगलाचा राजा आहे, असं तीच म्हणाली. ती काही शाळेत नाही गेलेली. तर काहीतरी तिच्याबरोबर जंगलात काही बघताना तिथला एक देव बघायला आम्ही जंगलात गेलो होतो, की ज्याला, त्या देवाला दगडच व्हायची पद्धत आहे. हम्म, तर तिथे बोलताना तिने सांगितलं मला की याला दगड व्हायचा, जंगलात जायचा, मग वाघ भेटला तरी काही होत नाही वगैरे असं. त्याच्यावर मी म्हटलं की वाघाची भीती नाही का? तर ती म्हणाली की वाघाचा भेव नाही, चोरांचा भेव असतो. वाघाचा भेव कशाला असेल? आपण आपल्या पोटासाठी हिंडतो, वाघ त्याच्या पोटासाठी हिंडतो. हम्म, त्यामुळे तो त्याच्या वाटेने जातो, आपण आपल्या वाटेने जायचा. तर हे तिला माहिती आहे. आणि हे आपल्या देशातल्या सगळ्या अशा दुर्गम गावातल्या आजी आजोबांना माहिती आहे. हम्म, 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 पण हे आपलं धोरण करताना समजत नाही हम्म. की हे दोन्ही एकत्र राहू शकतात. बरोबर. दुसरा एक ह्याच्यामध्ये आत्ताचा भाग असा आहे विचार करण्याचा, की जे लोक दुर्गम गावांमध्ये, दुर्गम पाड्यांमध्ये, जंगलांमध्ये पिढ्यानपिढ्या राहिले, की ज्यांचे जमिनीवरचे हक्क सुद्धा आपण स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष मान्य केले नव्हते, जे आपण 2006 साली वन हम्म, हक्क कायदा करून मान्य केले. तर इतक्या पिढ्या हक्काशिवाय, नागरिक म्हणून पूर्ण अधिकाराशिवाय लोक जगले. हम्म, आता त्यांना अधिकार द्यायची वेळ आलेली असताना हात आखडता कसं काय असू शकतो? हम्म, हम्म, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी नायक लढलेले आहेत. हम्म, म्हणजे आपण 1805 पासून 1947 पर्यंत अशी शेकडो नायकांची, युद्धांची यादी निघते, हम्म, की ज्यांनी इंग्रजांची असमान झुंज दिली आणि जंगल आणि देश दोन्हीसाठी ते लढले. आता त्यांच्या वंशजांना काहीतरी द्यायची वेळ येते, तर तेव्हा हात आखडता कसा काय असू शकतो? हम्म, हम्म, आता त्यांच्या सुद्धा आकांक्षा समकालीन आहेत. म्हणजे हम्म, जे दुर्गम पाडे आहेत, त्यांना आता सुद्धा जंगलातून कंदमुळं गोळा करूनच जगायचे आहे, अशी बरोबर. आकांक्षा नाही आहे. त्यांना सुद्धा आता आधुनिक शिक्षण हवंय. त्या शिक्षणाचा स्पर्श झालाय, गावागावांमध्ये मोबाईल पोहोचलेत, काय इंटरनेट पोहोचलंय. त्यामुळे त्यांची ही आकांक्षा आहे की आत्ताच्या जगात आम्हाला सन्मानाचं काही स्थान असावं. पण त्या सन्मानाच्या स्थानापर्यंत झेप घेण्यासाठी पायाखाली जे आहे ते मजबूत पाहिजे. उडी मारायची तर तुमच्या पायाखाली काहीतरी मजबूत हम्म, आधार पाहिजे, आणि तो आधार मला असं वाटतं जमिनीचा आणि जंगलाचा आहे. हम्म, हम्म, त्याचे हक्क जर मान्य झाले, तर त्यांचा पाया मजबूत होईल, आणि मग त्यांना ज्या दिशेला घ्यायची झेप त्या दिशेला ते घेतील. त्याच्यासाठी ते मुक्त आहेत. म्हणजे आपल्या घटना, आपलं संविधान काय म्हणतं की समान संधीचा अधिकार आहे. तो संधीचा अधिकार मिळायला जो पाया पाहिजे, बरोबर. तो पाया वन हक्क कायदा देईल. आणि तो दिल्यानंतर मग लोक त्यांचं त्यांचं चॉईस करू शकतील. हम्म, आता पण त्यांना चॉईस आहे असं म्हणणं खोटारडेपणाचं होईल, कारण आपण हम्म. त्यांचा पायाच स्थिर करत नाही आहोत. बरोबर, बरोबर. त्याला खात्री नाही की ही जमीन उद्या माझ्या हातात राहील की नाही, आणि हम्म, आपण हम्म, त्याला म्हणतो की तू नवीन शिक्षण घे, नवीन नोकरी शोध, असं हम्म. होणार. बरोबर, बरोबर. सर, मला वाटतं आमचा जो आजचा विषय होता, म्हणजे एक म्हणजे वनसंवर्धन कायद्यातल्या ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, त्या दुरुस्त्याचा नेमका काय फरक पडणार आहे, आणि दुसरी गोष्ट आदिवासींच्या संदर्भात आदिवासी आणि निसर्ग यांचा समतोल किंवा यांचं जे नातं आहे, अतूट नातं जे आहे पूर्वापारपासून, त्या संबंधातही तुम्ही चांगली माहिती आम्हाला या ठिकाणी दिली. मला वाटतं गोव्याच्या आपल्या दर्शकांना निश्चितच आपल्या या संवादाचा निश्चितच फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, आदिवासीच्या संदर्भात तुम्ही काम करतात. गोव्यातही जवळजवळ 10% आदिवासी समाज आहे, जो आपल्या हक्कांसाठी लढा देतोय. आणि त्या आदिवासी समाजाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, परंतु त्याचा फायदा मात्र त्या समाजाला कधीच मिळत नाही. जंगलांचं संवर्धन खऱ्या अर्थानं ज्या समाजानं केलेलं आहे, त्या समाजाला जेव्हा त्यांचे नागरी हक्क देण्याची जेव्हा वेळ येते, त्या वेळेला मात्र आपण हात आकडता घेतो. आणि वन हक्क कायद्यांच्या बाबतीत जी घोर निराशा आपल्याला त्या आकडेवारीतून दिसते, म्हणजे त्यांचे दावेच निकालात काढले जात नाही. परंतु आपल्यासारखे लोक जेव्हा या लोकांच्या हक्कांसाठी, नाही या हक्कांसाठी काम करतायत, जागृती करतायत, आणि मोठ्या प्रमाणात या समाजातील किंवा या घटकातील युवा पिढी ज्या पद्धतीनं जागृत होते, आणि आपल्याकडे स्वतः, म्हणजे तुमच्या वयम चळवळीचं वैशिष्ट्य तसं आहे की तिथं तुम्ही स्वतः नेतृत्व तयार करता, आणि ते नेतृत्व आहे त्या त्या भागात काम करतं. अशाच पद्धतीनं हे नेतृत्व उभं राहणार आहे. गोव्याच्या बाबतीत इथला आदिवासी समाज हा खूप पुढारलेला आहे, शिक्षणाच्या बाबतीतही आणि जागृतीच्या बाबतीतही. आपल्या न्याय्य हक्काबाबत
तो समाज निश्चितच जागरूक आहे आणि तशा पद्धतीनं त्या समाजाची ताकद, त्यांची ओळख आपल्या गोव्यात दिसून येते. मला वाटतं या वनसंवर्धन कायद्याच्या या दुरुस्तीचा नेमका परिणाम काय होणार आहे ते पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार. अशाच पद्धतीनं पर्यावरणाशी संबंधित किंवा आदिवासी संबंधित जे जे विषय पुढे घडतील त्या त्या वेळेला आम्ही निश्चितच तुम्हाला पुन्हा संपर्क साधू आणि तुमच्याकडून माहिती जाणून घेऊ. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आमच्याशी हा संवाद साधला त्याबद्दल तुम्हाला तुमचे धन्यवाद. खूप खूप आभारी. धन्यवाद.